राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. मध्यम वर्गावर निर्मल कृपादृष्टी. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त. मोबाईल टीव्ही खरेदीवर होणार स्वस्त. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संसदेत घोषणा. अपात्र कोण? लाडक्या बहिणींनी सांगावे राज्य सरकारची भूमिका. लाडकी बहीण योजनेचा लाभ गरज नसलेल्या बहिणीही घेत आहेत. या योजनेमुळे आलेल्या आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न शासन आहे. त्यासाठी योजनेच्या निकषात काही बदल करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले असून त्यामुळे अनेक महिला अपात्र ठरणार आहेत. परंतु यातील बहुतांश महिला राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यांना अपात्र ठरवण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शासनाने लाडक्या बहिणींनाच अपात्र बहिणींची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय ज्यांना लाभ सोडवायचा त्यांना स्वतः कारवाई करावी लागणार आहे. एक प्रकारे लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणी ठरवण्याचे अधिकार बहिणींनाच देण्यात शासनाने सावधगिरी भूमिका घेत चित्र आहे. विमा क्षेत्रात 100% गुंतवणूक. पेन्शन उत्पादनांच्या नियमात समन्वय आणि विकासासाठी मंच होणार स्थापन. शेतकरी कर्जमुक्ती करा. दिलेले शब्द पूर्ण करा. शेतकरी याच 7/12 कोरा करा. राष्ट्रवादीच्या सरकारला इशारा. लाडकीच्या लिस्टमधून 30 लाख बहिणी बाहेर. राज्य सरकारने लाभार्थ्यांकडून वगळली नावे. जुलै 2024 ते 25 पर्यंत सरकारने सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये 7 हप्ते मिळाले आहेत. परंतु यासोबत सरकार लाभार्थी महिलांची पात्रता देखील तपासत आहे. सुमारे 30 लाख महिला अपात्र ओळख पटली आहे. या महिलांना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत असा दावा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे. केंद्र सरकारचा उचललेला पर्यावरण संरक्षण पाऊल. हरित ऊर्जेतून शाश्वत विकास. हायड्रोजन ऊर्जा विकासावर देण्यात येणार भर. आता कुटुंबातील एकालाच PM किसानच्या मिळणार लाभ. अनेक होणार पत्ता कट. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच पुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे याबाबत आता शेतकरी वर्गात नाराजीची सुरू असल्याचे दिसून येत आहे. संरक्षण भागीदार म्हणून भारतात उदय. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणार भारत. लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीसाठी घातक. थेट लाभाच्या योजनेबाबत SBIचा गंभीर इशारा. मुंबई पुणे मेट्रोसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद. केंद्रीय अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांना मिळणार गती. 36 औषधे होणार स्वस्त. वैद्यकीयांच्या 75,000 वाढणार जागा. भारतात चेहरा मोहरा बदलणार. अर्थसंकल्पात पगारदार मध्यमवर्गीयांना मिळणार दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रधानमंत्री मोदींचे अभिनंदन. क्रेडिट कार्डवरून आता मिळणार 30,000 पर्यंत कर्ज. UPI संबंधित कार्ड धारकांना मिळणार लाभ. किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादा आता 3 लाखाहून आता 5,15,000 दिवसात मिळेल. कार्ड 2 लाख रुपयांनी वाढवली मर्यादा. एक देश एक निवडणूक साठी वेगाने हालचाली. देशभरातून मागवले अभिप्राय. खाजगी शाळांतील मुलांचे शिक्षण होणार मोफत. हरियाणा सरकारचा निर्णय. 2.5 लाखांवर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टता. 1 लाख लोकांना मिळणार स्वतःचे घर. थांबवलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी स्वामी फंड 2ची घोषणा. इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त. लिथियमवरील कस्टम ड्युटी हटवणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा.
खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी शाळा वर्षांचे मिशन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी 6 वर्षाच्या विशेष मिशनची घोषणा. रेल्वेसाठी 252 लाख कोटींची तरतूद. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, महानगरी मेट्रो प्रकल्प होणार गतिमान. बजेटने केली कांदा उत्पादकांची निराशा. 20% लावले निर्यात शुल्क. मूल्य. कांदा उत्पादक शेतकरी हताश. MI विकासला मिळणार चालना. अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद. कृषी क्षेत्र विकासाचे पहिले इंजिन बळीराजाला. लाखो धनधान्य. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसह 6 नव्या योजनांची घोषणा. केंद्रीय अर्थसंकल्पात कर्जमुक्ती आणि हमी भावाला उल्लेखही नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले. विरोधकांची केंद्र सरकारवर टीका. महाराष्ट्रातील प्रकल्पांना मिळणार भरीव निधी. अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे केले स्वागत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 7 रुपयांची कपात. व्यावसायिकांनी दिलासा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना खात्यात लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता. योजनेची माहिती मिळणार आता 1 क्लिकवर. शेतकऱ्यांसाठी फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल होणार उपलब्ध. आयुष्यमान भारत सर्व रुग्णालयांमध्ये लागू करणार. आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. MPSCचे खाजगी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांकडून आंदोलनाचा इशारा. तिकीट दरवाढीमुळे एसटी प्रवाशांना फोडला घाम. एका तिकिटाच्या दरात दोघांना प्रवास. सर्वसामान्यांच्या पुन्हा दुचाकीला पसंती. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावा. केंद्र सरकारची शेतकऱ्यांना सूचना. सोयाबीनला कमी दर. देशातून तांदळाच्या निर्यातीवरील उठवले निर्बंध. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची कबुली. शेतकरी कर्जमाफीसह सर्व आश्वासने महायुती पूर्ण करेल. आनंद परांजपे यांचे वक्तव्य. BSNLच्या 4G सेवांना सुरुवात. 65,000पेक्षा अधिक टॉवर मिळणार. चांगली कनेक्टिव्हिटी. महावितरणच्या लॅकेट डिजिटल ग्राहक सेवा सुरू. ऑनलाईन वीज बिल भरून मिळवा बक्षिसे. सोने पहिल्यांदाच 80,000च्या पुढे. जूनपर्यंत 85,000पर्यंत पोहोचू शकतो भाव. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा डिजिटल एज्युकेशन. आणि ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.